हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी छान अशी रसरशीत बालुशाही करणार आहे। लवकरच आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यासाठी आपण एक छान छान पदार्थ बघणार आहोत। त्यामध्ये आपण आज मस्त रसरशीत अशी बालुशाही घरीच कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा एक खोलगट भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये साधारण 2 वाट्या मी साखर घालून घेतली आहे। आता बालुशाहीसाठी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आपण जिलेबीचा पाक जसा केला होता सेम त्याच पद्धतीने बालुशाहीचा पाक बनवला जातो। तर इथे 2 वाट्या साखर घालून घेतली आहे, त्यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घातलंय। आता ज्या वाटीने तुम्ही साखर घालणार आहे त्याच वाटीने तुम्ही 1 वाटी पाणी घालून घ्या आणि या पद्धतीने अगदी खूप एकतारी नाही पण जवळपास एकतारीच्या जाणारा हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला छान इथे पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मी इथे बघा फोडलेली वेलची घालून घेतली आहे, साधारण एक 4 ते 5 वेलची फोडून घालायच्या आहेत। त्यानंतर केशर घालून घेतलं आहे, केशरच्या एक 7 ते 8 काड्या घालून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडासा केशरी रंगाचा फूड कलर घालायचा आहे। आता फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही, पण मस्त बाजारात मी इथे तशी बालुशाही आणि त्या रंगाची बालुशाही आपल्याला बनवायची आहे। त्यासाठी मी थोडासा अगदी चिमूटभर फूड कलर घालून घेतलेला आहे। आता पाक तयार झालेला आहे, बाजूला ठेवला आहे। त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे खोलगट, त्यामध्ये 1 वाटी मी इथे मैदा घालून घेतलेला आहे, चाळून घ्यायचं आहे मैदा आणि त्यानंतर अगदी त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी पाव चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि अगदी अर्धा चमचा तुम्ही यामध्ये सोडा घालू शकता। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणपणे 2 मोठे चमचे 2 टेबलस्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे, साजूक तूप। आता मी इथे गरम केलेलं नाही आहे, तसंच घालून घेतलेलं आहे। या पद्धतीने तूप छान पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने बघा अशा पद्धतीने छान आपण तूप चोळून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि पीठ भिजवून घ्यायचं। आता तूप छान चोळलं गेलं आहे, या पद्धतीने गोळा झाला पाहिजे पिठाचा, जेणेकरून आपली बालुशाही मस्त लेअरवाली बालुशाही तयार होते। जशी बाजारात मिळते तशी अगदी खुसखुशीत अशी मस्त रसरशीत झालेली बालुशाही आपल्याला बनवायची आहे। तर त्यासाठी बघा थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि छान घट्टसर असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तुम्ही अर्ध्या तासात आपल्या बाप्पांच्या प्रसादासाठी ही रसरशीत बालुशाही तयार करू शकता। आता पीठ भिजून झालंय, बाजूला ठेवून द्यायचं रेस्टसाठी एक 10 ते 20 मिनिटं। तोपर्यंत मंद आचेवर इथे तेल गरम करायला ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ही बालुशाही तळत असताना अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची। बघा एक साधारण 15 मिनिटं झालेले आहेत आणि त्यानंतर छान पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं। आता आपल्याला एका पोळपाटावर हे पीठ ठेवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही बघा एकावर एक अशा घड्या करून घ्यायच्या। आता याने काय होतं तर बालुशाहीला छान आतमध्ये लेअर्स येतात। आता बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने काय करायचं, एकावर एक अशा एक 3 ते 4 वेळा छान घड्या मारून घ्यायच्या, जेणेकरून छान मस्त असे लेअर येतात आपल्या बालुशाहीला आणि एकदम अशी खुसखुशीत होते, पाक आतमध्येपर्यंत मुरायला सुद्धा मदत होते। आता त्यानंतर असा एक मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा, तुम्हाला जेवढ्या आकाराची जशा आकाराचे बालुशाही बनवायची आहे तुम्ही त्या आकाराची बालुशाही बनवू शकता, काही हरकत नाही। मी इथे एक मीडियम आकाराचा एक गोळा घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आणि खूप जास्त त्याला मळून नाही घ्यायचं आहे आपल्याला, अगदी त्याचा छान गोल करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि छान बोटाने या पद्धतीने त्याला होल करून घ्यायचा आहे, जेणेकरून बालुशाहीचा शेप आपल्याला त्याला द्यायचा आहे। आणि या पद्धतीने मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। किती इझी आणि किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही आरामात अगदी अर्ध्या तासात झटपट ही मस्त घरी बनवलेली रसरशीत बालुशाही तयार करू शकता। आता बालुशाही तळत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, बालुशाही तळत असताना आपल्याला एकदम मंद गॅस ठेवायचा आहे, मंद आचेवर बालुशाही छान तळून घ्यायच्या आहेत। नाहीतर जर तुम्ही हाय फ्लेमवर बालुशाही तळली तर बाहेरून पूर्णपणे तुम्हाला भाजल्यासारखं वाटेल, पण पिठाचे जे गोळा आहे पीठ आतमध्ये तसंच राहील। त्यामुळे बालुशाही तळत असताना नेहमी
गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि छान आपण गुलाबजाम ज्या पद्धतीने अगदी मंद आचेवर तळत असतो सेम याच पद्धतीने ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती आतमध्येपर्यंत छान तळली जाईल आणि छान लेअर सुटतील त्याला. आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी मस्त आपण ही बालुशाही तळून घेतलेली आहे आणि एकदम छान फ्लपी आणि छान लेअर सुटलेले आहेत. आणि अशा पद्धतीने ही बालुशाही आपल्याला छान तळून घ्यायची आहे. तर परफेक्ट रंगावर इथे आपली बालुशाही तळून झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते जवळ घेऊन किती छान आणि मस्त लेअर सुटलेत, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपली इथे बालुशाहीची छान एक बॅच तळून झालेली आहे. अगदी त्या तेलाचे बुडबुडे यायचे पूर्ण बंद झाले की समजायचं की मस्त आपले बालुशाही आतमध्येपर्यंत छान तळल्या गेल्यात. आणि त्यानंतर या पद्धतीने काढून घ्यायच्या, तेल पूर्णपणे निथळू द्यायचं आणि त्यानंतर या बालुशाही आपल्याला पाकात घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे मी गरम गरम बालुशाही पाकात घालून घेतल्या. आता पाकात एक 2 ते 3 मिनिट आपल्याला छान मुरू द्यायच्या आणि खूप वेळ पाकात ठेवायची नाही आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं पाकात ठेवू द्यायचं आणि त्यानंतर बालुशाही आपल्याला बाजूला काढून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी बॅच तळून दाखवते तुम्हाला. अगदी 4 ते 5 तुम्ही छान बालुशाही एका वेळेला तळून घेऊ शकता. इथे माझी कढई थोडीशी लहान आहे, मोठी कढई असेल तर त्या कढईमध्ये तुम्ही आरामात एका वेळी जास्त बालुशाही तळून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 मिनिटं ही बालुशाही मी पाकात घालून दिली होती. मस्त आतमध्येपर्यंत छान पाक मुरला गेला आहे आणि रंग किती अप्रतिम आला आहे, तुम्ही बघू शकता. सेम याच पद्धतीने दुसरी बॅचही छान तळून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर गरम गरम बालुशाही आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायच्यात. मस्त रंग आलेला आहे, भन्नाट रंग आलेला आहे. बालुशाही तळायला थोडासा जास्त वेळ लागतो पण काही हरकत नाही. मस्त अशा रसरशीत आपल्या बालुशाही घरीच आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीने इथे आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त लेअर सुटलेले आहेत आणि अगदी छान ही बालुशाही तयार झालेली आहे. आता या सगळ्या बालुशाही मी पाकात घालून घेतल्या आणि एक साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला याला पाकात ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काढून एका दुसऱ्या ताटामध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये बालुशाही ठेवू शकता. या पद्धतीने मी सगळ्या बालुशाही मस्त तळून घेतल्या आणि छान 2 ते 3 मिनिटं पाकात ठेवू दिल्या आणि आपल्या इथे बालुशाही मस्त तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवते बघा. पाकात घातल्यानंतर एक साधारण 2 ते 3 मिनिट पाकात राहू द्यायचं. या पद्धतीने तुम्ही छान मस्त त्याला पाक मुरू द्यायला वेळ द्या, 3 ते 4 मिनिट आणि त्यानंतर काढून दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पांसाठी मस्त अशी रसरशीत बालुशाही घरच्या घरी तयार झालेली आहे. झटपट तयार होते आणि मस्त झाली होती. अगदी आतमध्येपर्यंत छान पाक मुरला गेला होता. इथे बघा किती भन्नाट दिसते की नाही. आणि घरी बनवलेली ही बालुशाही अगदी मस्त लागते. तर तुम्ही येत्या गणेश चतुर्थीला या पद्धतीने घरच्या घरी रसरशीत बालुशाही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे, एकदम सोपी रेसिपी आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली ही बालुशाहीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पांच्या प्रसादासाठी बनवलेली ही झटपट अशी रसरशीत बालुशाहीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि भेटूया अशा एका नवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.